मला फार आनंद होतो या गोष्टीचा. आज जे आमच्या जवळ उभा आहेत हे आमदार सत्यजित देशमुख साहेब आहेत. ह्यांचे वडील शिवाजीराव देशमुख साहेब जे विधानसभेचे 4 वेळा आमदार होते विधानसभेचे आणि 4 वेळा विधान परिषदेचे आमदार. म्हणजे 8 वेळा आमदार असणारे व्यक्तिमत्व. एकदाच फक्त आमच्या गावाची स्कीम म्हणजे मालेगावाची स्कीम जी होती 26 कोटी रुपये त्याच्यावर बोजा होता. माणसांना कर्जाचा ज्यावेळी पत्र येत होतं त्यावेळी माणसं अटॅकने एक्सपायर व्हायला लागली होती. आणि ही गोष्ट ज्यावेळी त्यांच्या कानावरती गेली तात्काळ त्यांनी पृथ्वीराज बाबांना सांगून 26 कोटी रुपये आमच्या गावच्या स्कीमचं माफ करायला लावलं. आमच्या 4 गावांना पाणी देण्याचं काम यांच्या वडिलांनी केलं. आणि त्यांचेच गुण आज ह्यांच्यात मला दिसले. कारण का मी 3 दिवसापूर्वी व्हिडिओ केला होता की म्हणलं देशमुख साहेबांनी या मुलाला मदत केली पाहिजे. तो स्वतः आज ते त्यांच्या घरी आलेले आहेत. ही फार मोठी गोष्ट आहे. अशी लोक पाहिजेत की पाठपुरावा करणारी. म्हणजे आज आम्हाने शिवाजीराव देशमुख साहेब ह्यांच्यात दिसले. आज मला असं वाटतंय साहेबांनी 75,000 रुपयेचा चेक दिलेला. मी आज खरंच भाऊंचा आभार मानतो की साहेबांनी तात्काळ मदत करण्याचं कार्य केलं. म्हणजे ह्या मुलाला आता ऑलिम्पिकपर्यंत जाण्याची स्वप्नाची थोडीशी सुरुवात झालेली आहे. ते येणाऱ्या काळात नक्कीच पदक घेऊन येईल एवढंच मी सांगतो. आणि तुम्हाला धन्यवाद देतो साहेब की तुम्ही आता मी धन्यवाद देणं चुकीचं कारण तुम्ही मला धन्यवाद दिला पाहिजे कारण मी वारणेचं आहे तुमचं मतदारसंघ आहे. तर साहेबांनी त्यामुळे साहेबांनी आले. आणि मी कधी खरंच कुठला असला लपलेलं रत्न असेल सांगा त्याला पैलू पाडायसाठी आम्ही तुमच्या बरोबर आहे. धन्यवाद. मी तुमचा आभारी आहे साहेब.